नमस्कार मंडळी. या अगोदर आपण पापडाच्या ना बऱ्याच रेसिपी बनवल्या आहेत, पण आजचा हा चहा गाळणीतला पापडाचा पदार्थ ना खूप वेगळा हटके आहे बरं का. चटकदार, चमचमीत, तेवढाच कुरकुरीत देखील आहे आणि खूप सोपी पद्धत या ठिकाणी तुम्हाला सांगितली आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून बघता ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. हे बघा किती सुंदर असे मोड इथे मटकीला आलेले आहेत. आता ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपण आता ही मटकी ना उकडून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये ना ही मटकी घालतीये. त्यानंतर 2 चमचे यामध्ये आपल्याला भिजवलेले शेंगदाणे घालायचे. आता ज्या वाटीने आपण मटकी घेतली होती ना त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी यामध्ये घालूया. त्यानंतर पाव चमचा हळद यामध्ये घालायची आहे. सोबतच चवीपुरतं मीठही घालूया. सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे छान असं मिसळून घेऊया. आता गॅसची फ्लेम ना आपल्याला मीडियम करायची आहे आणि हे पाणी ना आटेपर्यंत आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकताय मटकी मधलं सगळं पाणी आटलेलं आहे. आपली मटकी आणि शेंगदाणे छान अशी शिजलेले आहेत. आपण आता गॅस बंद करूया आणि हे सर्व साहित्य थंड करून घेऊया. तर इथे आपलं सर्व साहित्य थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये मी काढून घेतेय. त्यानंतर यामध्ये ना आपल्याला एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा बारीक असा चिरून घेतलेला आहे, यात घालूया. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालूया. एक चिरलेला कांदा. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. सोबतच पाव चमचा यामध्ये आपण काळं मीठ घालूया. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यात घालूया. आता काय करायचंय, हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. हे छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे हे सर्व साहित्य छान असं मी एकजीव करून घेतलेलं आहे. तर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी काय केलंय, 4 उडदाचे पापड घेतलेले आहेत. हे बघा, आता माझ्याकडे ना छोटे पापड नव्हते त्यामुळे मी असे मोठे पापड घेतलेले आहेत. तुमच्याकडे छोटे पापड असतील ना तर छोटे पापड घेतले तरी सुद्धा चालेल. आता इथे मी काय केलंय, एक पापड ना असा पोलपाटावर ठेवून घेतलेला आहे. आता यावरती ना आपल्याला हे डब्याचं झाकण ठेवायचं आहे आणि गोल आकारामध्ये आपल्याला हा पापड ना कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी ना चाकूच्या साहाय्याने हा पापड अशा पद्धतीने कट करतेय. हे बघा. तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असा छोट्या आकारामध्ये आपला हा पापड कट करून झालेला आहे. आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले पापड देखील कट करून घेऊया. चला, इथे आपले 4ही पापड मस्त असे पुरीप्रमाणे कट करून झालेले आहेत. हे बघा. आता ह्या ज्या कडा आहेत ना याचा वापर आपल्याला पुढे रेसिपीमध्ये करायचा आहे, त्यामुळे हे थोड्या वेळासाठी मी बाजूला ठेवतेय. त्यानंतर हा कट केलेला छोटा पापड पुन्हा पोलपाटावर ठेवून घेतलेला आहे. आता हा पापड ना आपण अर्धवट कट करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने अर्धा आपण याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा, इथपर्यंतच आपल्याला हा पापड ना कट करून घ्यायचा आहे. आता ह्या पापडावरती आपण पाणी लावून घेऊया. हे बघा, बोटाच्या साहाय्याने पाणी आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचंय, म्हणजे आपला हा पापड ना छान असा मऊसूद होईल. दोन्ही बाजूनी पाणी लावूया.
तर मंडळी, चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. पापडावरती पाणी लावल्यामुळे तुम्ही बघू शकताय पापड छान असा मऊसूत झालेला आहे. हे बघा. त्यानंतर इथे मी काय केलेलं आहे, चहा गाळणी घेतलेली आहे. आता हा पापड ना आपल्याला यामध्ये सेट करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान असा सेट करून घेऊया. तर आपला हा पापड ना गाळणीमध्ये छान असा सेट करून झालेला आहे. हे बघा, आपण आता याला तळून घेऊया. तर इकडे कढईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता ही पापडाची गाळणीला आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि यावरती ना हलक्या हाताने पळीने असा दाब द्यायचा आहे, म्हणजे ह्या पापडाला छान असा वाटीचा आकार येईल. हे बघा, पापड आपल्याला सगळ्या बाजूने असा फिरवून ना सगळ्या बाजूने छान असा तळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही पापडाची वाटी बनवून तयार झालेली आहे. हे बघा, अतिशय साधी आणि सोपी पद्धत इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वाट्या तयार करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय काय सुंदर असा वाटीचा आकार आलेला आहे. हे बघा, आणि पापड देखील सगळ्या बाजूने छान असा तळला गेलेला आहे, कुठेही कच्चा राहिलेले नाहीये. हे बघा. तर इथे आपल्या सगळ्या पापडाच्या वाट्या तळून झालेल्या आहेत. हे बघा, आपण आता ह्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आता कट केलेल्या पापडाच्या ज्या कडा होत्या ना त्या देखील आपल्याला तळून घ्यायच्या. इथे आपल्या पापडाच्या कडा तळून झाल्यानंतर याचा ना आपल्याला असा चुरा करून घ्यायचा आहे. तर इथे मी ना पापडाचा छान असा चुरा करून घेतलेला आहे. आता हा देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आता ह्या पापडाच्या वाट्यांमध्ये आपल्याला तयार केलेलं मटकीचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मिश्रण भरून घेऊया. मिश्रण भरून झाल्यानंतर यावरती ना आपल्याला फेटलेलं गोड दही घालायचंय. दही घालून झाल्यानंतर यावरती ना आपल्याला पापडाचा चुरा घालायचा आहे. त्यानंतर बारीक शेव यावरती भुरभुरायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता सगळ्यात शेवट यावरती ना आपल्याला डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत.
तर इथे आपला चटपटीत असा पापड कटोरी चाट बनून तयार झालेला आहे. चवीला एकच नंबर लागतो. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.